कधी विचार केलाय का की करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी एखादी सोपी पण प्रचंड प्रभावी पद्धत असू शकते? आज आपण नेपोलियन हिल यांच्या एका अशाच शक्तिशाली सिद्धांतावर बोलणार आहोत जो कामाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. असं कधी होतं का की आपण खूप मेहनत करतो पण कामाची कोणी दखलच घेत नाही? खरं सांगायचं तर ही निराशाजनक भावना खूप लोकांना येते. पण काळजी नसावी, आजचा हा सिद्धांत खास याच परिस्थितीवर मात करण्यासाठी आहे, जो यातून बाहेर पडण्याचा एक ठोस मार्ग दाखवतो. आजच्या या चर्चेत आपण 4 महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत. सगळ्यात आधी जास्त देण्याचा सिद्धांत म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. मग तो वाढत्या परताव्याच्या नियमामुळे का आणि कसा काम करतो ते पाहू. त्यानंतर त्याचे धोरणात्मक फायदे काय आहेत ते उलगडू आणि सगळ्यात शेवटी एक सोपी 3 कलमी कृती योजना बघू जेणेकरून लगेचच सुरुवात करता येईल. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याकडे येऊया, जास्त देण्याचा सिद्धांत. हे ऐकायला तर खूप साधं वाटतं नाही का? पण याचा नेमका अर्थ काय आहे आणि हे करिअरसाठी इतकं महत्त्वाचं का ठरू शकतं? चला शोध घेऊया. म्हणजे बघा, नेपोलियन हिल यांच्या मते हा सिद्धांत म्हणजे एक सवय आहे, नेहमी अपेक्षेपेक्षा जास्त आणि उत्तम दर्जाची सेवा देण्याची. विचार करा, हे फक्त जास्त तास काम करण्याबद्दल नाहीये, तर आपल्या कामात अधिक मूल्य म्हणजे व्हॅल्यू ॲड करण्याबद्दल आहे. कामाचा दर्जा कसा सुधारता येईल किंवा एखादी अतिरिक्त जबाबदारी कशी घेता येईल यावर भर देणं. आता मनात प्रश्न आलाच असेल की मी मोबदल्यापेक्षा जास्त काम का करू? हे तर अन्यायासारखं वाटतं, नाही का? पण यामागे एक खूप शक्तिशाली नैसर्गिक नियम दडलेला आहे, ज्याला नेपोलियन हिल वाढत्या परताव्याचा नियम म्हणतात. आणि हा नियम सांगतो की आपले अतिरिक्त कष्ट कधीही वाया जात नाही. हे अगदी शेतकऱ्यासारखं आहे. जसा शेतकरी आधी जमिनीत बी पेरतो, त्याची मशागत करतो, काळजी घेतो, तेव्हाच त्याला भरघोस पीक मिळतं, बरोबर? तसंच करिअरमध्ये आपण जे अतिरिक्त काम करतो ते म्हणजे भविष्यासाठी बी पेरण्यासारखं आहे. ही एक गुंतवणूक आहे, ज्याचा परतावा नंतर चक्रवाढ व्याजासह नक्कीच मिळतो. ठीक आहे, भविष्यातला परतावा उत्तम आहे, पण आत्ता काय फायदा होईल? हा प्रश्न साहजिकच आहे. आणि चांगली बातमी ही आहे की याचे काही तात्काळ आणि धोरणात्मक फायदे सुद्धा आहेत. चला बघूया की हे फक्त एक चांगलं तत्वज्ञान नाही, तर एक हुशार करिअर स्ट्रॅटेजी कशी आहे. या सवयीचे 3 मुख्य फायदे आहेत. पहिला, आपण गर्दीतून लगेच वेगळे उठून दिसतो, ज्यामुळे आपली दखल घेतली जाते. दुसरा, आपण एका चुंबकासारखे चांगल्या संधी स्वतःकडे आकर्षित करतो. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, आपण नकळतपणे स्वतःच्या कौशल्यांमध्ये गुंतवणूक करून अधिक मौल्यवान बनतो. आता इथे बघा, बहुतेक लोक फक्त किमान काम करतात, म्हणजे जेमतेम आपलं काम संपवतात. पण जेव्हा आपण थोडे अतिरिक्त प्रयत्न करतो तेव्हा आपण इतरांपेक्षा खूप वेगळे दिसतो. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी स्वतःची एक प्रकारची मक्तेदारी निर्माण करतो, कारण आपल्यासारखं व्हॅल्यू दुसरं कोणीच देत नसतात. जरा विचार करा, जेव्हा आपण सकारात्मक वृत्तीने एखादी अतिरिक्त जबाबदारी घेतो तेव्हा काय होतं? साहजिकच वरिष्ठांचं आणि महत्त्वाच्या लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जातं. ते संधी देण्यासाठी आपल्यासारख्याच लोकांच्या शोधात असतात. आपली हीच वृत्ती आपल्यासाठी प्रगतीचे अनेक नवीन दरवाजे उघडून देते. नेपोलियन हिल यांनी या सिद्धांताचं सार या एकाच वाक्यात सांगितलं आहे: जो जास्त काम करतो त्याला लवकरच त्याच्या कामापेक्षा जास्त मोबदला मिळतो. हे वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे, कारण आपलं अतिरिक्त योगदान कधीही वाया जात नाही. आणि हो, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण करत असलेलं प्रत्येक अतिरिक्त काम हे आपल्या मेंदूसाठी एका व्यायामासारखं आहे. आपण नवीन गोष्टी शिकतो, अधिक कार्यक्षम बनतो. हे वाया गेलेले कष्ट नाहीत, तर ही आपल्या स्वतःच्या विकासातली सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. या सवयीचे फायदे अनेक आहेत, जसं की नोकरीची सुरक्षा मिळते, आत्मविश्वास वाढतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सवय आपल्याला संधीसाठी तयार करते. जेव्हा बढतीची वेळ येते तेव्हा व्यवस्थापन कोणाचा विचार करेल? जो फक्त आपलं काम करतोय त्याचा, की जो नेहमीच जास्त योगदान देतो त्याचा? उत्तर अगदी सोपं आहे. आत्तापर्यंत आपण हे का करायचं हे पाहिलं. फायदे अगदी स्पष्ट आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, हे कसं करायचं? चला तर आता आपण एका सोप्या 3 कलमी कृती योजनेकडे वळूया, जी आजपासूनच सुरू करता येईल. हे खरं तर खूप सोपं आहे. पहिलं, रोज एक असं लहान काम शोधा जे आपल्या कामाचा भाग नाही, पण ज्यामुळे टीमला किंवा कंपनीला फायदा होईल. दुसरं, आणि हे खूपच महत्त्वाचं आहे, ते काम तक्रार न करता आनंदाने करा. आणि तिसरं, यात सातत्य ठेवा. लक्षात ठेवा, ही एका दिवसाची गोष्ट नाही, ही एक सवय आहे जी आपल्याला इतरांपेक्षा खूप पुढे नेईल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा नियम: जर आपण अतिरिक्त काम कुरकुर करत किंवा तक्रार करत असू तर त्याचा काहीही फायदा नाही.
नेपोलियन हिल यांच्या मते असं केल्याने त्याचे सर्व सकारात्मक परिणाम शून्य होतात. आपली वृत्ती आपल्या कृती इतकीच किंबहुना त्याहूनही अधिक महत्वाची आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न. आज असं कोणतं एक अधिक काम आहे जे आपण करू शकतो? ते कितीही लहान असलं तरी चालेल. एखाद्या सहकार्याला मदत करणं किंवा एखादं काम अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण करणं. आजच सुरुवात करूया, कारण यशाचा प्रवास अशाच एका लहान पण महत्वाच्या पावलाने सुरू होतो.